गडूळ करून टाकलंस तू आणि तरी सुद्धा तोंड वर करून विचारतेस तुझं काय चुकलं म्हणून. सांगून सुद्धा प्रत्येक गोष्टीत लुडबुड करण्याचा निर्लज्जपणा तुझ्यात येतो कुठून ग? काबा पाठीशी घालतात, ते तुझी वकिली करतात म्हणून शिंग फुटलं तुला. पण एक लक्षात ठेवा, तुझी ही शिंग मी एके दिवशी मुळासकट उपटून टाकेन. ज्या दिवशी आबांचा तुझ्यावरचा विश्वास उडेल ना, त्या दिवशी माझ्यापासून तुला कोणी वाचवू शकत नाही. आणि अजून एक गोष्ट, माझं हे घर ताब्यात घेण्याचा विचारही करायचा नाही. मी मालकीण या घराची, विसरू नकोस, नाही तर पुन्हा भिकारड्यासारखी अवस्था करीन तुझी. इथे आजही माझाच शब्द चालतो. आत्ताही माझ्या एका शब्दावर तुला घराच्या बाहेर काढू शकते मी, पण केवळ आबांना मनस्ताप नको ना म्हणून मी शांत बसली. त्यामुळे त्या घरात तर आलीस तू, पण पुन्हा देवघराजवळ जायची हिम्मत करायची नाही. अजूनही इथेच उभी आहेस का? निघ. ही माझी सून नाहीये आणि कधीच नसेल. ज्या दिवशी आबांचा तुझ्यावरचा विश्वास उडेल ना, त्या दिवशी माझ्यापासून तुला कोणी वाचवू शकत नाही. अगं राणी, इथे का बसलीयस? काय नाही, हे असंच बसली जमिनीवर. ते मला सवय नाही ना असं वर बसायची. आमच्या घरी थोडी होतं हे सगळं. अगं पण इथे सगळं आहे ना, मग खाली जमिनीवर बसायची काहीच गरज नाहीये. उठ पटकन आणि वर बस. चल बेडवर बस पटकन, उठ. अगं चल ना, बस इथे बेडवर. नाही नाही, तुम्ही बसा, मी बरी आहे. राणी, मी तुझी नणंद नाही. जर तू माझं नाही ऐकलंस ना, तर इतर नणंद कसा छळ करतात ना, तसा छळ करेन मी तुझा. ओरडेन मी तुझ्यावर. हो का? मग कसा छळ कराल ते जरा करून दाखव बरं. म्हणजे मी तुझ्यावर ओरडेन. ए राणी, तुला अक्कल नाहीये का? मूर्ख आहेस का तू? या घरातली माझी जागा घेण्याचा प्रयत्न करू नको. तुझी लायकी नाहीये या घरात राहायची. आणि मी तुला शेवटचं सांगते, माझ्या नादाला अजिबात लागू नको. नाहीतरी अश्विनी महाडिक कोण आहे हे तुला चांगलंच कळेल. काय झालं? जमलं ना मला? हा जमत.